पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीवरील टीकेला उद्धव ठाकरेंचं उत्तर। घराणेशाहीबद्दल घरंदाज व्यक्तीनं बोललेलं बरं, ठाकरेंचा टोला। गद्दारांची घराणेशाही आम्हीच जोपासली, पण आता ती मोडून काढा। कल्याणमधून ठाकरेंचा शिंदे पिता पुत्रांवर हल्ला बोल, तर मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंवर पलटवार। अटल सेतूचं लोकार्पण, पण वाजपेयींचाच फोटो गायब। राम मंदिर लोकार्पणावेळी तरी रामाचीच प्रतिष्ठापना करा, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला। शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सवाल। अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यात शंकराचार्य जाणार नसल्यानं राणेंची टीका, तासाभरातच घुमजाव। ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वच्छता मोहीम, तर येत्या निवडणुकीमध्ये गद्दारांना कचऱ्याच्या डब्यात टाका, ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। काँग्रेस लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नाना पटोलेंच्या नेतृत्वात लढणार। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या नेतृत्वातील बैठकीत निर्णय। काँग्रेसचे मिलिंद देवरा मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात। दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं देवरा नाराज असल्याची माहिती। 2013 साली उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा नार्वेकर उपस्थित होते। खासदार अरविंद सावंत यांच्याकडून राहुल नार्वेकरांविरोधात पुरावा सादर। नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज थकवल्याप्रकरणी भुजबळ बंधूंना नोटीस। समीर भुजबळ, पंकज भुजबळांना नोटीस। रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी। अयोध्येला गेलात तर जीवे मारू असं धमकीचं पत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।